जंगलात एक दिवस एक गोष्ट घडली. चिमणीचं घरटंच खाली पडलं. झालं असं, त्या घरट्यात चिमणीची पिलं होती. कोल्होबाला ते काही बघवत नव्हतं. तो जायचा, गदागदा ते झाड हलवायचा आणि त्या घरट्यातल्या पिलांना त्रास द्यायचा. एक दिवस ती पिलं पडली आणि त्यांना जखम झाली. चिमणी बिचारी खूप दुःखी झाली. सगळे प्राणी पक्षी जमले आणि विचारलं काय झालं. ती म्हणाली, कोल्होबाचा काय माझ्यावर राग आहे कळत नाही, माझ्या घरट्यातल्या पिलांना इजा केली. झालं. सगळे पक्षी प्राणी एकत्र आले आणि सगळ्यांनी कोल्होबाला धडा शिकवायचं ठरवलं. एका झाडाखाली दुपारी कोल्होबा रोज झोपायला येत असे. तिथे सगळे प्राणी पक्षी आले. मग मधमाशीने काय केलं, मधमाशी आली, त्याच्या कानाला हळूच चावून गेली. कबूतर, पोपट, इतर सगळ्या पक्ष्यांनी त्याला चोचा मारायला सुरुवात केली. कोल्होबा हे बघून चिडला, तिथून पळत सुटला आणि नेमका अस्वल आणि हत्ती त्याच्यासमोर आले. त्यांनी पण त्याला सोडलं नाही. म्हणाले, कोल्होबा आज तुझी काही खैर नाही. त्याच्या मागे सगळे धावत सुटले आणि कोल्होबाला तिथे धूम ठोकायला लागली. मंडळी, तुमच्या लक्षात आलं का, निष्पाप आणि गरीब लोकांना छळलं ना की चांगली माणसं कायम त्यांच्या मदतीला धावून येतात. उगाचच विनाकारण कोणावरही अन्याय करणं ही चुकीचीच गोष्ट आहे. काय वाटतं तुम्हाला, बरोबर ना?